बातमीत देशमुख फडणवीस वादाची आहे। या वादामध्ये आता समित कदम नावाच्या व्यक्तीची एंट्री झाली आहे। 3 वर्षांपूर्वी खोट्या प्रतिज्ञापत्रावर सही घेण्यासाठी फडणवीस यांनी समित कदम नावाच्या व्यक्तीला पाठवल्याचा पुनरुच्चार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय। तर देशमुख यांच्या परवानगीनेच त्यांच्या घरी गेल्याचं कदम यांचं म्हणणं आहे। दरम्यान फडणवीस आणि समित कदम यांचे एकत्र फोटो दाखवत समित फडणवीस यांचा अत्यंत जवळचा माणूस असल्याचा दावा सुद्धा देशमुख यांनी केलाय। समित कदम देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचा माणूस आहे असा देशमुख यांचा दावा आहे। समित कदमच्या पत्नी फडणवीस यांना राखी बांधतात। सांगलीमध्ये चौकशी केली तर फडणवीस कदम संबंध उघड होतील असं सुद्धा अनिल देशमुख यांनी म्हटलंय। साधा नगरसेवकही नसलेल्या समितला फडणवीसांनी वाय सुरक्षा दिली आहे। देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे 5-6दा पाठवलं। एनव्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं तो माणूस होता, तो होता सुमित कदम मिरजचे। त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे देवेंद्र फडणवीसचे फोटो आपल्याला दिसतील। त्यांचे अतिशय घरगुती संबंध। निश्चितरित्या मी त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या बोलवण्यामुळेच गेलो। त्यामध्ये अजिबात कुठलेही मला काय चुकीचं त्या ठिकाणी वाटत नाही। आणि सातत्याने जो विषय त्या ठिकाणी बोलला जातो की देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्याप्रमाणे मी गेलो किंवा बोललो, तर आदरणीय देवेंद्र फडणवीसांचा ह्या विषयाशी कोणताही संबंध दुरान्वय पण नाही आहे। आणि 3 वर्षांना हा विषय तुम्हाला सुचतोय, त्यानंतर तुम्हाला काय नरेटिव्ह सेट करायचा आहे, काय टार्गेट करायचं आहे हे तुम्हालाच माहिती। पण